नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारची. थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय तर समजलाच असेल. व्हिडिओचा विषय आहे 13 मे समर्पण दिवस. बघा, 23 फेब्रुवारी 1954 पासून ते 13 मे 2016 पर्यंतचा बाबाजीचा जीवन प्रवास म्हणण्यापेक्षा मानवतेला समर्पित हे जीवन. ज्यावेळेस बाबाजीचा जन्म झाला त्यावेळेस सद्गुरू रूपामध्ये शहनशाहजी होते, जे तत्कालीन सद्गुरू बाबा अवतार सिंहजी महाराज आणि माता बुद्धवंतीजी. अहो, घरामध्ये सद्गुरू माता बुद्धवंतीजींचा तो सेवाभाव येणाऱ्या संत महात्म्यांना प्रसादीची सेवा तर हाताने करतच होत्या, पण त्यांचे कपडे धुणं, इस्त्री करणं सहित सेवा त्या करत होत्या. जे हा सेवेचा भाव पहिल्यापासून बाबाजींना भेटत गेला. राजमाताजी मधलं ते प्रेम, बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांमधली ती तळमळ, हे ब्रह्मज्ञान प्रत्येकापर्यंत नेऊन पोहोचवायची. बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांमधला तो सेवाभाव म्हणजे बाबाजींना हे लहानपणापासून सगळं घरामध्येच मिळत गेलं. ज्यावेळेस बाबाजी मधला तो भोळा भाव बघून राजमाताजींनी त्यांचं नाव सुद्धा भोला ठेवलं. शाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा सगळ्या लेकरांपेक्षा वेगळं म्हणतायत ना, नका माणूस म्हणू सद्गुरूला कोणी. तो माणसाच्या रूपामध्ये आलाय, हो माणूस नाही. बाकीचे लेकरं थोडं खोडकर हे सगळं काही असतं, तसं बाबाजीमध्ये काहीच नाही. ते शिक्षक सुद्धा नावाजायचे. शिक्षकांना सुद्धा खूप छान वाटायचं. म्हणजे तो आदर सन्मान जो सद्गुरूंना आपण देतो ना, गुरूंना देतो ना, तसाच आदर सन्मान बाबाजी शिक्षकांनाच नव्हे तर त्या वर्गातील मुलांना सुद्धा द्यायचे. ज्यावेळेस जेवण करायचे त्यावेळेस टिफिन सगळ्यांनी वाटून खायचा. एखाद्या वेळेस एखाद्या मुलानं जर बाबाजीचा टिफिन चुकून सगळाच खाऊन टाकला तरी सुद्धा जराशी सुद्धा नाराजी चेहऱ्यावर नाही. ज्यावेळेस ते उच्च शिक्षणासाठी यदवेंद्र पब्लिक स्कूल पटियाला म्हणजे पंजाब येथे त्यांना टाकण्यात आलं, त्यावेळेस सुद्धा हॉस्टेलमध्ये बरेच काही मुलं, मग त्यामध्ये सुद्धा कोण नवीन जर आलेलं असेल, त्या नवीन आलेल्या मुलांना आता पहिल्या दिवशी जो मुलगा एखादा हॉस्टेलवर येतोय त्याला तिथं करमत नाही, मग बाकीचे सगळे मुलं खेळायला गेलेत. बाबाजींना तर खेळाची भरपूर आवड. एवढी खेळाची आवड असून सुद्धा बाबाजी सुद्धा तिथंच हॉस्टेलवर त्या मुलासोबत बसायचे, का तर आज त्याचा पहिला दिवस आहे, त्याला घरची आठवण येत असेल. म्हणजे हे सगळे दैवी गुण बाबाजीमध्ये सुरुवातीपासूनच होते. ह्यापुढे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अहो, साधं रिक्षा चालवणाऱ्या महात्म्यांना सुद्धा त्रास होऊ नये म्हणून बाबाजी स्वतः रिक्षा चालवायचे आणि जो रिक्षा चालक होता त्यांना पाठीमागे बसवायचे. माहिती आहे आपल्याला बाबाजींनी काय शिकवलं? आपल्याला हा सगळा विषय कशासाठी आहे माहिती आहे की बाबाजींनी आपल्याला ह्याच्यातून काय शिकवलं? आजच्या दिवसाला सुद्धा नाव दिलं समर्पण दिवस. मग समर्पण म्हणजे काय? बाबाजी एके ठिकाणी हरदेवाणीमध्ये सांगतायत की समर्पणाविन भक्ती माझी अनिक चाले ना युक्ती, भक्तीसाठी भक्ती करावी असे भक्तीचे फळ भक्ती. भक्ती जर करायची ना तर ह्याच्यात फक्त समर्पण पाहिजे. समर्पणाविन दुसरी युक्ती चालत नाही असं बाबाजी म्हणतायत. फक्त समर्पण पाहिजे तेव्हा भक्ती आहे. बाबाजीने एके ठिकाणी प्रवचनामध्ये सुद्धा बाबाजी सांगतात की भक्ती फक्त बोलण्यापुरती मर्यादित नाही, भक्ती ती समर्पणातून असते. आज फक्त मला सुंदर बोलता येते म्हणून माझी सुंदर भक्ती नाही. माझं समर्पण किती आहे, माझा भाव काय आहे सद्गुरूप्रती, संतांप्रती, प्रत्येकाप्रती. का तर ब्रह्मज्ञान देऊन सगळ्यामध्ये भगवंत दाखवलाय. मग ह्या प्रत्येकाप्रती माझा भाव काय? चांगल्या माणसांवर प्रेम तर कोणीही करेल, चांगल्या माणसांवर प्रेम तर कोणीही करेल, पण वाईटावर आणि सद्गुरूंचं लक्ष त्यांच्याकडे. अहो, एका आईचं उदाहरण जर घेतलं, आईला 4 मुलं असतील, 2 मुलं खूप छान असतील, सुंदर कर्म असेल आणि 2 मुलं काहीतरी वाईट संगतीला लागलेले असतील. आईचं सगळ्यात जास्त लक्ष कोणाकडे असतं? त्या वाईट संगतीला लागलेल्यांकडं. का तर त्यांना चांगल्या वळणावर आईला आणायचं असतं. म्हणून तर सद्गुरूला सुद्धा आईची उपमा देत आहेत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. सद्गुरूला माऊली म्हणतायत, सद्गुरू माऊली म्हणतायत. मग ही माऊली माझ्याकडून काय अपेक्षा करते? आज हा समर्पण दिवस मला काय म्हणून साजरा करायचा आहे? आज बाबाजींचे जे आपण चांगले जे काही घडून गेलेले, आपल्याला जेवढा आठवल तेवढा आपण काही सांगण्याचा प्रयत्न करतो, तो कशासाठी? कुठंतरी मला ते आचरणात उतरायचंय. असे वारंवार सांगत असते. बाबाजींनी हरदेवाणीमध्ये लिहून ठेवलेल्या ओळी की ब्रह्मज्ञान घेऊन जयाने जीवनात ना उतरविले, लाभ तया नाही झाला ना आनंदा मिळविले. केवळ ज्ञान घेतले म्हणजे सर्व काही प्राप्त होत नसे, कर्माविन मानव प्राण्या जीवन सार्थक होत नसे.
म्हणजे मला बाबाजींनी सुंदर कर्म करायला सांगितले. वारंवार मला सद्गुरू आता सुद्धा सुंदर कर्म करायला सांगतायत. मग आज आपण आठवतो, आज जे बाबाजी बद्दल जे आठवतो ते काय आहे नेमकं? सुंदर कर्म आहेत. अहो संत म्हणजे नेमकं काय? असं काय केलं संतांनी म्हणून आजपर्यंत त्यांचं नाव निघतं? असं काय केलं होतं नेमकं संत तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं होतं म्हणून आजपर्यंत त्यांचं नाव निघतंय? सुंदर कर्म केलं होतं. ब्रह्मज्ञान घेऊन ती जगाविषयी, समाजाविषयी ती तळमळ होती की प्रत्येकापर्यंत ते ज्ञान पोहोचावं, सत्याची ओळख प्रत्येकाला व्हावी. ती तळमळ संतांची असते. म्हणून तर म्हणतात की संत गुरु परमात्मा तीनों बडे महान, संत मिलावे गुरु से और गुरु मिलावे राम. आम्हाला सद्गुरूनं ह्या रामाची ओळख करून दिली. अजून काय पाहिजे? जन्माचं सार्थक तर झालं. मग आता पुढे काय? मग आता तरी पुढे हा जी उपदेश नका करू नाश आयुष्याचा. संत सांगतायत, गरज आहे मला ऐकण्याची. अहो बाबाजीच्या जीवनातून प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ज्यावेळेस निरंकारी कॉलनीच्या शेजारी ज्यावेळेस सरोवराच्या समोर मैदानामध्ये मुलं खेळत होती, त्यावेळेस एक मुलगा अहंकारानं पुढं भाया सारत आला आणि म्हणाला बाबाजींना काय की भोलाजी आज तो मैं ही जीतूंगा. बाबाजी तरी शांत, ठीक आहे, काहीच नाही, प्रत्युत्तर काहीच नाही, शांतपणे खेळले. बाबाजी स्वतः जिंकले सुद्धा आणि शेवटी जिंकल्यानंतर सुद्धा तो आनंद चेहऱ्यावर नाही. अगर तो साजरा नाही की मी जिंकलो नाही, का तर कुठेतरी मी जिंकल्यानंतर दुसऱ्याचं तर मन दुखणार नाही ना. तो विचार सद्गुरूच्या मनामध्ये, म्हणजे तो भाव आहे आणि ती अवस्था आहे ब्रह्मज्ञानानंतरची. सद्गुरू मला शिकवायचा प्रयत्न काय करताय की ब्रह्मज्ञानानंतर ती अवस्था प्राप्त होते. मग माझी जर अजून झाली नसेल तर त्याला कारण मीच आहे. ज्ञानामध्ये कमी नाही, कारण मी आहे. का तर मी कुठंतरी ते ज्ञान अजून व्यवस्थित घेतलेलं नसेल किंवा त्या ज्ञानावर माझा पूर्ण विश्वास नसेल, म्हणून मला वारंवार ज्ञान घ्यावं लागेल. एकदा बाबा गुरुबचन सिंहजी महाराज सद्गुरू रूपामध्ये असताना मसुरी येथे काही महात्म्यासोबत रस्त्याने जात असताना एक मोठा दगड रस्त्यामध्ये दिसतो. त्यावेळेस बाबाजी म्हणजे बाबा गुरुबचन सिंहजी महाराज सगळ्यांना सांगतात की हा दगड रस्त्याच्या साईडला करावा लागेल, का तर येणाऱ्या जाणाऱ्यांना हा लागू शकतो, त्रास होऊ शकतो. सगळे महात्मा हा हा म्हणून बाबाजी सोबत निघून जातात. पण एकटेच बाबाजी, बाबा हरदेव सिंहजी महाराज तिथेच थांबून तो दगड सारण्याचा प्रयत्न चालू असतो. महात्मे बऱ्याच अंतरावर पुढे गेल्यानंतर बघतात की बाबाजी कुठे आहेत. त्यावेळेस काही महात्मे शोधायला वापस येतात, तर बाबाजी एकटेच तो दगड साईडला, रस्त्याच्या साईडला करण्याचा प्रयत्न करत असतात. यातून शिकायचंय काय? आम्हाला सगळ्यांना हे उदाहरण माहिती आहे. यातून शिकायचंय काय की सद्गुरूचा आदेश आलाय ना, त्याचं पालन मला लगेच करायचंय. हाजी म्हणून नुसतं नाही चालणार, त्याचं पालन करायचंय. काही वेळेला जेव्हा बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांना आणि राजमाताजींना काही महात्म्याने आग्रहास्तव घरी बोलवलं ना, त्यावेळेस बाबाजी त्यांच्या ड्रायव्हरची सेवा करायचे. आणि राजमाताजी आणि गुरुबचन सिंहजी महाराज ज्यावेळेस घरामध्ये जायचे, त्यावेळेस बाबाजींना सुद्धा बोलवायला कोणतरी आतून यायचं आणि म्हणायचं शेठजी आप भी अंदर चलिए. त्यावेळेस बाबाजींनी म्हणायचं नाही, माझी सेवा आहे, मी ड्रायव्हर आहे, मी गाडीपाशीच थांबणार. आणि बाबाजींनी आत सुद्धा जायचं नाही. ते पाणी चहा सुद्धा त्यांनी गाडीत बसूनच घ्यायचा बाबाजींनी. म्हणजे मी सद्गुरूंचा मुलगा आहे असं नाही, मी एक सेवादार आहे ना, आज मला सेवा ड्रायव्हिंगची लागली ना, ठीक आहे, मी आज तीच सेवा करणार. म्हणजे मी सद्गुरूचा मुलगा आहे ह्याच असं सुद्धा बाबाजींनी कधी दाखवून दिलं नाही. आपण बऱ्याचदा ऐकले की बाबा गुरुबचन सिंहजी महाराज आणि राजमाताजी रिहायशी टेंटमध्ये आलेले असताना बाबाजींना वाटलं त्यांना जाऊन भेटावं, म्हणून बाबाजी भेटायला गेले, तर तिथे एका सेवादलनं त्यांना अडवलं. त्यांना माहित नव्हतं की बाबाजी त्यांचा मुलगा आहेत म्हणून. त्यांना अडवलं आणि म्हणले तुम्ही नाही भेटू शकत. त्यावेळेस बाबाजी तिथून वापस निघून गेले. म्हणजे बाबाजी सांगू शकले असते ना की मी त्यांचा मुलगा आहे, मला का तुम्ही भेटू देत नाहीत. अहो आमच्याकडे जर एखादं पद असलं ना, सेवा आहे, ते सुद्धा पद म्हणजे काय कुठून आपल्याला सरकारी नोकरी नाही लागलेली. एखादी जर सेवा असली ना माझ्याकडे, संचालक असलो, अधिकारी असलो, नाही मी अधिकारी आहे, मला जाऊ द्या ना आतमध्ये. म्हणजे आम्ही तो प्रयत्न करतो, पण बाबाजी एवढं सुद्धा सांगत नव्हते की मी त्यांचा मुलगा आहे, मला हे शिकायचंय. 1971 मध्ये बाबाजी सेवादलचे सदस्य बनले. भाव फक्त एवढाच की आपल्या सेवेतून दुसऱ्याला आराम मिळावा आणि त्यांना प्रसन्नता वाटावी. बघा महाराष्ट्र समागमसाठी बाबाजी एकदा मुंबईला आले होते आणि मुंबईच्या भवनमध्ये 2च टेलिफोन होते. एक म्हणजे कार्यालयामध्ये, भवनचं कार्यालय जे असतं तिथे एक होता आणि एक बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांच्या रूममध्ये एक होता.
मग रूममध्ये कसं जावं फोन करण्यासाठी म्हणून बाबाजी कार्यालयामध्ये गेले. आणि तिथं कार्यालयामध्ये गेल्यानंतर फोन करून दिला नाही तिथल्या अधिकाऱ्यांनी. ओळखलं नाही, माहीत नव्हतं ते बाबाजी आहेत म्हणून. त्यांना फोन करून दिला नाही. तुम्ही भवनच्या बाहेर STD बूथ आहे तिथून फोन करा म्हणले. बाबाजींनी तिथं सुद्धा सांगितले नाही की मी सद्गुरूंचा मुलगा आहे. बाबाजी सरळ निघून गेले आणि STD बूथ मधूनच फोन केला. ह्यातून मला शिकायचंय हो, बऱ्याच काही गोष्टी शिकायच्यात. समर्पण दिवस नुसता बोलण्यापुरता मर्यादित नाही, मला शिकण्यासाठी आहे. बाबाजींनी काय काय कार्य केलं. नुसतं आपण म्हणतो बाबाजींनी 36 वर्ष ह्या समाजासाठी समर्पित केली, या मानवतेसाठी समर्पित केली. पण माझं काय, मी काय करते? मी नुसतं समर्पण दिवस बोलण्यापुरतं मर्यादित नाही, तर बाबाजींनी जे जे काही केले ते मला सुद्धा माझ्या आचरणामध्ये उतरवायचे. बघा 14 नोव्हेंबर 1975ला बाबाजीचा म्हणजे बाबा हरदेवसिंहजी महाराजांचा आणि सविंदर माताजी यांचा विवाह अगदी साध्या पद्धतीने झाला. का तर बाबाजींनी बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी मसूर येथे झालेल्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं साधा शादिया. आणि त्याच पद्धतीनं बाबाजींनी आपल्या मुलाचं म्हणजेच बाबा हरदेवसिंहजी महाराजांचं लग्न सुद्धा साध्या पद्धतीने लावलं. ज्यावेळेस 75 मध्ये बाबाजीचं लग्न झालं आणि आपल्या सगळ्यालाच माहित आहे की 24 एप्रिल 1980ला जवळपास संध्याकाळी 11च्या सुमारास बाबा गुरुबचन सिंहजी महाराजावर गोळ्या झाडल्या. तो क्षण म्हणजे अंगावर शहारे आणणार आहे. तो निरंकारी जगतातला एक काळा दिवस मानला जाईल. आणि फक्त बाबा गुरुबचन सिंहजी महाराजच नाही तर त्यांच्याबरोबर चाचा प्रताप सिंहजी हे सुद्धा अजरामर झाले. बघा ज्यावेळेस हा क्षण आला, ज्यावेळेस हा दिवस आला, विचार करायची गोष्ट आहे एका आईची अवस्था काय असेल. ज्या माऊलीनं आत्ताच आपल्या पतीला गमावलंय, एवढं ते वातावरण बिकट होतं, एवढं वातावरण ते दूषित होतं की त्या गादीवर बसणाराचा जीव सुरक्षित नव्हता. हा तर ते घडलेलं आहे, आता समोर घडलेलं आहे. तरी सुद्धा आपल्या मुलाला, एकुलत्या एक मुलाला आपण गादीवर बसवू का? उगच म्हणतात का जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. हे संत आहेत आणि हे जगाच्या कल्याणासाठी सगळं काही करतायत. त्याच्या अगोदर 23 मार्च 1980ला बाबाजींनी बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी दिल्लीमध्ये आयोजित झालेल्या विशाल अशा सत्संगमध्ये सांगितलं होतं की तन मन धन नुसतं निराकाराचं म्हणून चालणार नाही, तर त्याच भावनेतून त्याला अर्पण सुद्धा करावं लागेल. आणि एखादं विशेष शरीर म्हणजे निरंकारी मिशन नाही. म्हणतायत ना कि सद्गुरु देह का नाम नहीं है, सद्गुरु होता ज्ञान है, सद्गुरु को एक देह समजना भूल है अज्ञान है. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की हा देह जाऊ शकतो पण निरंकारी मिशन थांबणार नाही. आणि तसंच झालं. 27 एप्रिल 1980ला बाबा हरदेवसिंहजी महाराज हे सद्गुरू रूपामध्ये प्रकट झाले. आणि तिथून पुढचा प्रवास सुद्धा आपल्या सगळ्यांना माहित आहे. ज्यावेळेस बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांच्या हत्येबद्दल अख्खं निरंकारी मिशन तापून उठलं होतं की आम्हाला खून का बदला खून से लेना है. बाबाजी म्हणले हां ठीक आहे जरूर घेऊ, पण हा खून नालीमध्ये नाही तर माणसाच्या नाडीमध्ये वाहिला पाहिजे. आणि म्हणून बाबाजींनी रक्तदान शिबिर आयोजित केले. बाबाजी म्हणायचे प्रदूषण अंदर हो या बाहेर दोनों हानिकारक है. म्हणून बाबाजींनी स्वच्छता अभियान काढले, वृक्षारोपण काढलं. बाबाजी सद्गुरू रूपामध्ये असताना सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबाजींचं एक उदाहरण की एक छोटी मुलगी बाबाजींना म्हणते बाबाजी आप यहाँ मत बैठिए, आप उस सोफे पर बैठ जाइए. आणि तेवढ्यामध्येच बाबाजी जेव्हा उठून तिकडे बसतात त्यावेळेस तिथला पंखा तिथं पडतो जिथं बाबाजी बसलेले असतात. ती छोटी मुलगी म्हणते देखा ना बाबाजी मैंने आपको बचा लिया. बाबाजी सुद्धा हसून म्हणतात हाँ बेटा क्योंकि मैंने आपकी मान ली, मैंने आपकी सुन ली. म्हणजे बाबाजी सांगतायत की आपल्याला लहान मुलांचं सुद्धा ऐकायचंय. बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनंतर बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी ह्या निरंकारी मिशनला एक वटवृक्ष बनवलं होतं, एवढं मोठं बनवलं होतं. तरी सुद्धा बाबाजी म्हणतायत की बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी 18 वर्षामध्ये जे केलं ते दास 36 वर्षामध्ये काहीच करू शकला नाही. बाबाजी म्हणतायत की दास को ऐसे लग रहा है कि इतने सालों से दास पानी में मधानी मार रहा है. पाणी में मधानी मार रहा है म्हणजे माहित आहे पाण्यामध्ये रवीनं घुसळण करतोय दास, काही साध्य तर होई नाही, वर काही निघन आहे असं बाबाजी म्हणतायत. म्हणजे ह्यामध्ये सद्गुरू कमी नाही, कमी आपल्यामध्ये होती. बाबाजींना आपल्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या आपण पूर्ण करू शकलो नाहीत. आणि म्हणून बाबाजी एकदा म्हणले सुद्धा होते एकतर चुका करणाराला थांबावं लागेल, नाहीतर चुका माफ करणाराला थांबावं लागेल. आणि तो दिवस आला 13 मेचा.
जो दिवस कधी कुणाला खरं वाटतच नव्हतं. पण सद्गुरू हा कधी जातही नसतो आणि येतही नसतो, हे बाबाजीने आपल्यासाठी हरदेवानीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर बाबाजींच्या नंतर माता सविंदरजी ह्या सद्गुरू रूपामध्ये प्रकट झाल्या. आणि एके ठिकाणी म्हणतात की वक्त की आंधी ऐसे आई, सृष्टि संतुलन डोल उठा, मानवता के कल्याण की खातिर मौन भी आखिर बोल उठा. बाबाजी बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. तरी सुद्धा त्यांच्या जीवनाबद्दल अधिकाधिक माहिती घ्यायची असेल तर गुरु हरदेव हे पुस्तक किंवा गुरुदेव हरदेव हे पुस्तक किंवा मेरे हरदेव हे पुस्तकं नक्की वाचा. बाबाजीबद्दल भरपूर काही माहिती आपल्याला मिळेल. आणि ही माहिती फक्त वाचण्यासाठी नाही हो, तर बाबाजी ते जीवन स्वतः कसं जगले आणि मला कसं जगायला सांगितलं हे आपल्याला ह्या पुस्तकातून, ह्या प्रकाशनातून भरपूर असं शिकायला मिळतं. दासीकडून बऱ्याच काही चुका झाल्या असतील तरी उदार अंतकरणातून क्षमा करा. हा समर्पण दिवस फक्त साजरा करण्यासाठी किंवा काहीतरी बाबाजीबद्दल चांगलं चांगलं बोलून दाखवण्यासाठी नाही, तर बाबाजींनी जे मला करायला सांगितलं ते करण्यासाठी आहे. आणि या बाबाजींनी माझ्याकडून ज्या अपेक्षा केल्या होत्या, ह्या समर्पणा दिवशी एक तरी आपण प्रण घेऊया की बाबाजींच्या त्या अपेक्षा मी पूर्ण करणार. प्रेमाने बोला. धन्य निरंकार.